सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेली नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. काल आपण बघितलं की सुभाषचंद्रांनी उपोषण सुरू केलं होतं. तर आता पुढे बघूया काय होतंय. सुभाषचंद्रांची तब्येत उपोषणाने दिवसेंदिवस अधिक वाईट होऊ लागली. आवाज क्षीण होऊ लागला. अंगावरचं मांस आक्रसून जणू गोळा बनत होतं. मोठ्या मुश्किलीने छाती खाली उशीचा आधार घेऊन गव्हर्नरला पुन्हा पुन्हा अर्जव करीत होते. मी संपलो तरी माझा वारसा पुढील पिढी चालविलच. व्यक्ती मरेल तरच राष्ट्र तरेल. आज मला मृत्यूला मिठी मारू दे. माझ्या हिंद मातेला स्वातंत्र्याचा आणि वैभवाचा साज लिहू दे. अर्धवट ग्लानीत असताना त्यांना जाणीव झाली की आपल्या शृंखला तुटल्या. तेव्हा त्यांनी लिंबाचा रस घेतला. घरी जाताना त्यांचं अंतर्मन म्हणू लागलं, वेड्या, एका कायदेतून मुक्त झालास परंतु या देशरूपी बंदीशाळेच्या भिंती ओलांडून बाहेर गरुड भरारी कशी घेशील? सुभाषचंद्रांच्या भेटीला कलकत्त्याचे महापौर अब्दुल सिद्दी आले. बाहेर अर्धा तास तिष्ठत राहिले पण भेट झाली नाही. अपमानित होऊन परत गेले. आंध्र प्रदेशातून फॉरवर्ड ब्लॉकचे शिष्टमंडळ आले. तेही भेटीचा आग्रह करू लागले. तेव्हा सुभाषजींचा पुतण्या म्हणाला, काका खूप आजारी आहेत. काही दिवस ते कोणालाच भेटणार नाहीत. थोड्या वेळात स्वागत कक्षातील लोक निघून गेले. बंगल्याचं फाटक बंद करताना मोठ्याने सांगितलं गेलं की बाबूजी कोणालाच भेटणार नाहीत. संध्याकाळी बासंतीमा येऊन सरळ सुभाषजींच्या बिछाण्याजवळ येऊन बसल्या. मा, अचानक आलात? माझ्या नातीचा मिनूचा वांगनिश्चय आहे. त्याची पत्रिका घेऊन आले. सुभाष, तू जरूर ये. प्रयत्न करतो. मा निघून गेल्या आणि सुभाष बाबू जिना उतरून खाली आले. आधी पुढच्या दाराकडे नंतर मागच्या भागाकडे पाहू लागले. पाऱ्यावरचे पोलीस त्यांच्या अचानक येण्यानं बावरून गेले. त्यांना कळणार नाही अशा बेताने सुभाषजींनी मागचा जिना पाहून ठेवला. काल त्यांचा पुतण्या शिशिर मोटार घेऊन धनाबादला गेला होता. अजून तो आला नव्हता. अबोल वृत्तीचा अवघा 17 वर्षांचा शिशिर कलकत्त्यातल्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होता. सुभाषबाबूंनी त्याला मॉस्को रेडिओवरील बातम्या ऐकायला आणि टिपणं काढायला सांगितलं होतं. तसंच मोटारीचा जास्तीत जास्त सराव करायलाही सांगितलं आणि मोटारीची व्यवस्थित तपासणी करून ठेवायला सांगितलं होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या रेडिओवरील बातम्या ऐकून सुभाषबाबूंचे सर्वांग पेटून उठत होते. घर काय किंवा तुरुंग काय, यात अडकून किती दिवस पडायचं? त्यांच्या पुढे मोठा प्रश्न पडला. अहोरात्र कुटुंब आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यातून आणि पोलिसांच्या जागत्या पहाऱ्यातून कसं काय बाहेर पडायचं? समजा घरातून निसटलं तर घरात हाहाकार माजेल. पोलीस शिकारी कुत्र्यासारखा पाठलाग करतील. काय करावं काही सुचत नव्हतं. एके दिवशी सुभाषबाबूने शिशिरला आपल्या बैठकीत बोलावलं. तिथं एक उंच अपुरा पठाण बसलेला होता. पठाणाची ओळख करून देत सुभाषजी म्हणाले, हे मियाँ अकबर शहा. यांना आजच पेशावरला जायचंय. वाटेत काही सामान खरेदी करून तसेच हावडा स्टेशनवर जातील. त्यांना हावडाला सोडून ये. पठाणाच्या इच्छेनुसार शिशिर त्यांना एका विशिष्ट दुकानात घेऊन गेला. पठाणाने दुकानातून काळी फेस टोपी, लांब ढगाळ पैजमे, मोजे खरीदले आणि मोटारीत बसताना शहाने सामानाची पिशवी मागच्या सीटवर ठेवून हावडा आल्यावर तसंच सामान न घेता उतरून गेले. शिशिर एक एक वस्तू गोळा करीत होता. छापण्यातून त्याने मोहम्मद जियाउद्दीन नावाचं कार्ड छापून आणलं. त्याच कार्डावर जियाउद्दीन हा एम्पायर ऑफ इंडिया या लाईफ इन्शुरन्स कंपनीचा फिरता निरीक्षक असल्याचंही छापलं. राहण्याचा पत्ता सिव्हिल लाईन्स जबलपूर असा नोंदवला गेला. लगेच एका बॅगेवर शिशिरनं MZ अक्षरं लिहून घेतली. पठाणी वळणाचे उशीचे अभ्रे, चादरी, वळकटीची व्यवस्था केली. तपकिरी रंगाचे गळाबंद 2 कोट
कुराणाच्या 2 जुन्या प्रती, काही आयुर्वेदिक औषधं, काबुली चपात्या, असं बरंच सामान जियाउद्दीनसाठी जमा झालं. या दोघांची गडबड बघून एक दिवस सुभाष बाबूंच्या आईनं विचारलं, सुभाष, अलीकडे तुझं काय चाललंय? गुंडासारख्या दाढी मिशा काय वाढवल्यास? ते म्हणाले, मा, मी आता राजकारणातून लक्ष काढून देवधर्माकडे जपातपाकडे लागत आहे. त्या म्हणाल्या, कॉलेजातलं भूत पुन्हा डोक्यावर बसलं वाटतं. पुन्हा हिमालयात जाण्याचा विचार तर नाही ना? मा, आता वाटतं नको ते राजकारण आणि नको तो डोक्याला ताप. मला पूर्ण विरक्ती आली. एक दिवस बरेच आधी लिहून ठेवलेले पत्र शिशिरच्या हाती देत म्हणाले, शिशिर, ही लिस्ट आणि दिनांक आहे. त्या त्या तारखेनुसार आणि यादीनुसार सगळ्यांना पत्र पोस्टात टाकत जा. सुभाषबाबूंनी ध्यानधारणेला सुरुवात करण्यापूर्वी त्यांना गोडाचं जेवण घातलं. कुटुंबासहित जेवताना त्यांच्या मनात विचार आला, कदाचित घरचं हे सर्वांसोबतचं शेवटचं जेवण असेल का? त्या विचारासरशी त्यांच्या घशात घास अडकला. सुभाषबाबूंनी आपले आक्रंदलेले मन मोठ्या कष्टानं आवरलं. त्यांनी घरातल्या सर्वांना बजावून सांगितलं की माझ्या खोलीत मी पडदा लावून घेतला आहे. माझ्याजवळच माझं जेवणाचं ताट, आंघोळीची वस्त्र ठेवावीत. काही अडचण आली तर इला, द्विवज किंवा अरविंदला सांगावं. मी त्यांना तशा सूचना दिल्या आहे. सुभाषचंद्रांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. त्यांच्या ध्यानचिंतनाने पहाऱ्यावरचे पोलीसही संभ्रमित झाले. साऱ्या भेटीगाठी बंद झाल्या होत्या. रोज रात्री 9च्या सुमारास शिशिर मोटार घेऊन बाहेर पडायचा आणि मध्यरात्रीपर्यंत यायचा. काळजी अगदी पूर्णपणे घेतली जात होती. अगदी बारकाईनं. ती काहीही चूक होऊन चालणार नव्हतं. शेवटी 16 जानेवारी 1941ला वादळी दिवस उजाडला. दुपारी शरद बाबू त्यांच्या खोलीत आले. गदगदत्या स्वरात अश्रू पापणी आड लपवत स्वतःला सावरून विचारलं, सुभाष, पुन्हा कधी भेटशील रे? किती दिवस, किती वर्षांनी? मेजदा, मातृभूमीच्या पायातल्या शृंखला तोडायच्या तर कितीही दिवस लागू शकतील. थोडा वेळ भावनिक गप्पा झाल्या. रात्री 9 वाजायच्या सुमारास थरार नाट्याला सुरुवात झाली. त्यांच्या आगमनाची कल्पना घरातील काही मोजक्याच लोकांना होती. सुभाषचंद्रांच्या खोलीतला दिवा पाऱ्यावरचे पोलीस पाहत होते. रात्रीचे 11 वाजता शिशिर गडबडीनं आत आला. अरविंदो, द्विवेश आणि इला त्यांचं रूप बदलण्यास मदत करीत होते. त्यांच्यात आमूलाग्र बदल झाला. निघण्याची तयारी पूर्ण झाली. मृत्यूपूर्वी त्यांना त्यांच्या बाबांनी दिलेलं घड्याळ त्यांनी हातात बांधलं. बाहेरची ही सज्जता पूर्ण झाली. पाळत ठेवणारे पोलीस थोडे पेंगुळल्यासारखे झाले. थंडीने कुडकुडणारे पोलीस शेकोटीभोवती बसले होते. सुभाषबाबूंनी बाबांच्या तस्बिरीला आणि कालीमातेच्या तस्बिरीला नमस्कार केला. तेवढ्यात धोका नसल्याचा इशारा द्विवेदच्या खाकरण्याने दिला. सुभाषबाबू खोलीबाहेर आले. आईच्या खोलीकडे बघितलं. एक मन वाटे आईचा आशीर्वाद घ्यावा, पण मोठ्या मुश्किलीनं स्वतःला आवरलं. रात्रीच्या 1:30 वाजताच्या सुमारास दबक्या पावलांनी द्विवेश, अरविंदो बळकटी सकट पुढे आणि सुभाषचंद्र मध्ये आणि मागे बॅग घेऊन शिशिर, सगळे पाठीमागच्या दाराकडे दबक्या पावलाने निघाले. चपलांचा आवाज नको म्हणून तिघांनी हातात घेतल्या होत्या त्या. अरविंदोनी वळकटी मोटारीत टाकून अंधारात गायब झाला. सुभाषबाबू हलक्या पावलांनी मागच्या सीटवर बसले. अंधारात डुबलेले आपले घर सुभाषचंद्र भरल्या डोळ्यांनी बघून घेतलं त्यांनी. गेटवरचे पोलीस डुलक्या देत होते. एकदाची गाडी दरवाजातून बाहेर पडली. सारं कलकत्ता शहर निद्रिस्त झालं होतं. बरेच अंतर कापल्यावर सुभाषबाबूंनी गाडीचा दरवाजा ओढून नीट लावला. हॅट घातलेला शिशिर ग्रँड रोडला लागला. इकडे घरी रोजचा नित्यक्रम चालू होता. रोज सकाळी धोबी सुभाषबाबूंचे कपडे पडद्याजवळ ठेवायचा. आतून आंघोळीचा आवाज यायचा. दुपारी आचारी जेवण्याचं ताट ठेवायचा. तासभरानं मोकळं ताट घेऊन जायचा.
एल्गिन रस्त्यावरच्या पोस्टात कधी हरी विष्णू कामत तर कधी नरीमन यांच्या नावाची सुभाषबाबूंच्या हस्ताक्षरातील पत्र पडत होती. गुप्तचर आपल्या डायरीत नोंद करायचे. त्यांच्या खोलीतून खाकरण्याचा, गळा नाक साफ करण्याचा आवाज यायचा. मग दारावरचे शिपाई निश्चिंत होऊन निद्राधीन व्हायचे. 18 तारखेला बासंतीमांच्या नातीला सुभाषजींकडून भेटवस्तू आणि त्यांच्या हस्ताक्षरातलं पत्र पोचलं. त्याच वेळी केंद्रीय मंत्रालयाकडून अहवाल आला. पूर्वेतही येत्या 5-6 महिन्यात युद्ध पेटण्याची दाट शक्यता आहे. सुभाषचंद्र बोस यांच्यावर लक्ष ठेवा. एल्गिन रस्त्यावरच्या घरावर पहारा कडक करण्यात आला. रस्त्यावरचे ड्युटी ऑफिसर सुभाषचंद्र रात्रीतून किती वेळा खाकरतात याचीही नोंद ठेवू लागले. 27 तारखेला सकाळीच जॉन व्रीन कोर्टात तारीख आहे म्हणून सुभाषचंद्रांना बोलवायला एल्गिन रस्त्यावरच्या घरी आले. त्यांनी दरडावून घरातल्या नोकराला सुभाषचंद्रांना बोलवायला पाठवलं. तेवढ्यात माडीवरून अरविंद ओरडत धावत खाली आला. तो घरातल्या प्रत्येकाला विचारू लागला, रंगा काका कुठे आहे? त्याची आई वेड्या पिशा होऊन आक्रोश करू लागली. घराभोवती सायरनचा आणि पोलिसांच्या शिट्ट्यांचा आवाज घुमू लागला. पलीकडून मेजदा आणि विभावती धावत आले. त्यांना बघून मा विचारू लागल्या, तुम्ही तरी सांगा रे, माझ्या काळजाचा तुकडा कुठे आहे? 19 जानेवारी 1941ला पेशावरच्या फॅन्टोनमेंट रेल्वे स्टेशनवर दगाफटका नको म्हणून आधीच अकबर शहा आणि 2 तरुण सहकारी महम्मद शहा आणि भगतराम उभे होते. थोड्याच वेळात फ्रॉन्टियर मेल आली. तिघेही मोक्याच्या जागा पकडून अंधारात दबा देऊन उभे होते. गाडीतून उतरताच पठाण आणि शिखांच्या ताफ्याबरोबर एक उंच पुरा मौलवी बाहेर पडला. अकबर शहांच्या सराईत नजरेनं बरोबर सुभाषचंद्रांना ओळखलं. बाहेर टांगा सज्ज होताच अकबरच्या इशाऱ्यानुसार ते टांग्यात बसले. यांच्या पाठोपाठ दुसऱ्या टांग्यात भगतराम आणि महम्मद शहा आजूबाजूला नजर टाकीत कोणी पाळतीवर तर नाही ना हा अंदाज घेत सावकाश येत होते. आता मंडळी, याच्या पुढे काय होतंय खूप उत्सुकता लागली आहे. सुभाषचंद्र असा वेश पालटून बाहेर तर पडले होते भारताच्या. आता काय होणार बघूया आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नेहमीप्रमाणेच मीनाक्षीताईंचे खूप खूप मनापासून धन्यवाद देते त्यांना. उद्या भेटूया, कारण तुमच्या इतकीच मला पण खूप उत्सुकता लागली आहे की आता सुभाषबाबू पुढे काय करणार आहेत ते. नमस्कार.